पीडित परिवार आहे. मला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे की आमच्या म्हणजे पाचपौली एरियामध्ये काही गुंड म्हणजे फॅमिलीचे लोक राहतात. हेडाऊ, निखारे अशा फॅमिलीतले लोक राहतात आणि ते पूर्ण म्हणजे वस्तीवाल्यांना असं मारझोड वगैरे करतात. 6 तारखेला हे पीडित परिवार आहे. हे 2 म्हणजे बहीण भाऊ, हे वडील आहे, ही मुलगी आहे 16 वर्षाची, 17वा सुरू आहे. तो 19 वर्षाचा ना, हा 16 वर्षाचा मुलगा. त्यांच्यासोबत थोडे क्षुल्लक गोष्टींनी वाद सुरू होते आणि त्या क्षुल्लक गोष्टीचा वाद अशा परिस्थितीमध्ये गेला की ते यांना ठार मारण्याचा प्रयत्न करत होते. या अगोदर त्यांचे काही भांडणं वगैरे जेव्हा झाले तर माननीय हे राऊतसाहेब, पाचपौलीचे पोलीस निरीक्षक राऊतसाहेब यांनी म्हणजे क्रिमिनलला ते सपोर्ट करतात. यांना सपोर्ट कधी केलेला नाही. आम्ही वास्तुशास्त्र तिथे बघण्यासाठी त्यांना म्हटलं होतं की तुम्ही तिथे जा आणि चौकशी करा आणि त्यानंतर जे कारवाई करायची ते करा. 6 तारखेला एक घटना घडून आली. यांना 6 तारखेला 11 वाजताच्या दरम्यान वसंत हेडव फॅमिलीतले आणि हे निखारे फॅमिलीतले जवळपास यांच्याकडे 45 ते 50 लोकांचा ताफा आहे आणि यांनी हेडव फॅमिलीनी काही गुंड अगोदरपासूनच बोलवून ठेवलेले होते आणि त्या आणि लपवून ठेवले होते. मग हे जे आहे विनोद खडगी यांना तिथून पकडण्यात आलं आणि रॉड आणि बॅट, 2 रॉड होते, बॅट होते. त्या रॉड आणि त्यांची गाडी अडवली आणि त्यांना मारण्यास सुरुवात केली. त्यांना पूर्ण प्राणघातक त्यांच्यावर हमला झाला आहे त्या दिवशी आणि त्याचे फुटेज वगैरे आम्ही माननीय CP साहेबांना आणि कंप्लेंट वगैरे आम्ही पोस्टाने पाठवलेली आहे. त्यानंतर काय झालं की यांना मारण्यात आलं. मग 112वर यांनी ह्या मुलीने फोन फिरवला. त्याच्यानंतर ते जे बीट मार्शल जे येतात ते 1 ते 1.5 तासानंतर येतात आणि मी स्वतः राऊत साहेबांना, बाबूराव राऊत पोलीस निरीक्षक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना मी ह्या घटनेची माहिती दिली. तरी त्यांनी पूर्ण भांडण संपल्यानंतर त्यांनी DB वाल्यांना पाठवलं. त्यानंतर हे जो विनोद राऊत आहे आणि हा मुलगा हे अधमऱ्या अवस्थेत होते. तेव्हा पोलीस आले तर तेव्हा त्यांना सांगितलं गेलं की बा हे लोक नाही जाऊ शकत पोलीस स्टेशनला, तर तुम्ही यांना पोलीस स्टेशनला न्या. तरी त्यांनी म्हटलं की नाही, आम्ही तुम्हाला नेऊ शकत नाही, तुम्ही स्वतःहून पोलीस स्टेशनला या. तर वस्तीतली काही नागरिक लोक होते, ते इथे बसलेले आहे, ते बारापात्रे आणि गोखले फॅमिलीतले या लोकांनी आणि अजून काही नागरिक लोकांनी त्यांना पोलीस स्टेशनला नेलं. तेव्हा जवळपास 12 वाजले असतील, पावणे 12 ते 12 वाजले असतील. त्यावेळेस पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तिथे ड्युटी ऑफिसर होते. त्यांनी सांगितलं की आमच्याकडे गाडी अवेलेबल नाही आहे, तर आम्ही तुम्हाला मेडिकलला घेऊन जाऊ शकत नाही, तर तुम्ही स्वतः त्यांना घेऊन चालले जा ना, आमच्याकडे कंप्लेंट लिहायला वेळ नाही आहे, आता स्टाफ नाही आहे, असं त्यांचं म्हणणं होतं. त्यानंतर हे वस्तीतल्या नागरिकांनी त्यांना मेवला नेलं ट्रीटमेंट करण्यासाठी. त्यांचे ट्रीटमेंट झाल्यानंतर मग काही दिवसांनी 9 तारखेला आम्ही अर्ज दाखल केला. मुलीला पण मारहाण केली होती त्यांनी. या मुलीला सुनील हेडव नावाचा जो व्यक्ती आहे त्यांनी या मुलीला पण सांगू नाही शकत अशा याच्याने मारहाण केलेली आहे. तरी ह्या घटनेची माहिती आम्ही पोलीस स्टेशनला PI साहेबांना सांगितली होती, तरी PI साहेबांनी त्याच्यावर कोणतीही दखल घेतलेली नाही. त्यानंतर 9 तारखेला आम्ही कंप्लेंट अर्ज पाठवला पोलीस स्टेशनला, पाचपौली पोलीस स्टेशनला आणि DCP मदने साहेबांना आणि CP साहेबांना आम्ही पत्राने माहिती पाठवली. DCP साहेबांना आम्ही परस्पर जाऊन भेटलो, पण DCP साहेब भेटले नाही. तर DCP साहेबांचे PA जे होते खेडकर साहेब, त्यांनी मला सांगितलं होतं की मॅडम तुम्ही CP पोलीस स्टेशनला जा आणि पोलीस स्टेशनला जाऊन तुम्ही DCP साहेब उद्या तिथे येतील. त्यांनी पर्सनली माझं बोलणंही करून दिलं. तर मॅडम म्हणे मी सकाळी पाचपौली पोलीस स्टेशनला येतो, तर तुम्ही या म्हणाले त्या पीडित परिवाराला घेऊन. तर मी या परिवाराला घेऊन तिथे गेली. त्यानंतर DCP साहेबांनी व्हिडिओ बघितला. तो व्हिडिओमध्ये पूर्ण प्राणघातक हल्ल्याचा पूर्ण म्हणजे वाटतच आहे की याला पूर्ण जीवाने मारेल तशा पद्धतीने त्यांना ते व्हिडिओ बघितल्यावर DCP साहेबांनी म्हटलं की यांच्यावर 307चा गुन्हा दाखल करा.
तरी पण PI साहेबांनी 307चा गुन्हा दाखल केला नाही. त्या दिवशी दिवसभर बसवून ठेवलं यांना. संध्याकाळी म्हटलं ही गोष्ट आहे 11 वाजताची. संध्याकाळपर्यंत यांना पोलीस स्टेशनला बसवून ठेवलं. 12 तारखेला बसवून ठेवलं आणि त्यानंतर बसवून ठेवल्यानंतर 12/11/2025ची गोष्ट आहे. तर त्यांनी बसवून ठेवल्यानंतर संध्याकाळी म्हणे तुम्ही आपापल्या घरी जा. मग ते लोक घरी आले. घरी आल्यानंतर मग पुन्हा मग आम्हाला 14 तारखेला यांना कॉल आला. यांना कॉल आल्यानंतर ते सांगतात की तुम्ही FIR करण्यासाठी पोलीस स्टेशनला या. FIR आणि ते पोलीस स्टेशनला गेल्यानंतर त्यांनी यांना स्वतःच्या मताने यांनी जे सांगितलं त्या परिस्थितीने त्यांनी म्हणजे त्या पद्धतीने त्यांनी स्टेटमेंट घेतलेला नाही. त्यांनी आपल्या पद्धतीने स्टेटमेंट घेतला होता आणि त्या बयानामध्ये त्यांनी असं लिहिलेलं होतं की तसेच माझ्या मुलाची प्रकृती बरी नसल्यामुळे मी तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनला आलो नाही. ही त्यांनी खोटी माहिती लिहिली आणि स्वतःला म्हणजे स्वतःला प्रोटेक्शन करण्याचा त्यांनी प्रयत्न केला असं. आणि त्यानंतर हे जे आहे यांना मारहाण झाल्यानंतर त्या दिवशीच जेव्हा घटना घडली 6 तारखेला यांना टू व्हीलरमध्ये मधात बसवून यांना ट्रेनसमोर फेकणार होते. ते पूर्ण फुटेज आमच्याकडे आम्ही ही फुटेज सर्वांना दाखवलेली आहे. तरी पण बाबूराव राऊत यांना कारवाई करायची नव्हती. ते रक्षक म्हणून भक्षक तिथे बसलेले आहेत असं आहे त्यांचं. आणि तिथे त्यांच्यावर 324चा गुन्हा दाखल केला. 324चा गुन्हा दाखल केला. त्यांची रॉड आहे, बॅटनी मारला आहे आणि गाडी जी आहे काही जप्त केलेली नाही अजूनही. आणि त्यांच्या सपोर्टच करत आहे ते अजूनही. तर आमची माननीय CP साहेबांना आपल्यातर्फे विनंती आहे की त्यांना म्हणजे आमच्या इथं झगडे करे, पाणी टाके, कचरा टाके, शिवागाळी करे. तर ते आम्ही बी पहिले रिपोर्ट देऊन चुकले, पण आमची रिपोर्ट कधी घेतली नाही त्यांना. आम्ही पहिले रिपोर्ट दिली होती तर आम्ही म्हटलं का हे आमच्यावाला कधी बी काही घेऊ शकते. त्या सरले PI सरले पण लेकिन त्यांना कारवाई आमच्यावरच केली, आमच्यावरच गुन्हा लावला. आम्ही जावं पहिले लेकिन का नाही ते बी पोचे तर पण त्यांच्यावाला गुन्हा पहिले घे लोक. पण आम्हाला त्या रोजी मालूम नाही होता. मी कामावरून आलो 11:15 वाजता कुणाले फार्मसीत येत होतो. तर मग मी तिथं थांबलो तर त्या म्हणे बेटा म्हणे मला सोडून दे म्हणे आता इथं. तर मी घरी जातच होतो तर माझी फिल्डिंग पहिलीच लागली होती. मला तिथंच रोखलं दुकानापाशी किराणा ना मला मारणं चालू करून दिलं 10-15 जणांना तिथं खूपच. आणि मग माया पोरीले माया पोरायले सगळ्याले मारलं. हे इथं नकं पूर्ण हे सगळं हे केलं त्यांना. आणि मग मी बेवस पडलो तर माया लेकराईनं आणि ते 2 जण होते वस्तीले त्यांना मला पोलीस ठाण्यात नेल्यावर मी बेवस होतो. पण माया लेकरायले म्हणते का तुम्ही मॅक्सी करा आणि पहिले दवाखान्यात जा. तर त्यांना म्हणते आमच्या जीवाची गाडी नाही आहे काही नाही आहे. मला तर काही मालूम नाही, माझ्या लेकरायले मालूम आहे हे सगळं. बस घटना घडली होती सर. हे लोक पोलीस स्टेशनला गेले होते. नागरिकांनी यांना घेऊन गेले होते पोलीस स्टेशनला. त्या दिवशी CCTV फुटेजमध्ये त्या सर्व गोष्टी पाचपौली पोलीस स्टेशनला आलेला आहे ऑलरेडी. आम्ही त्यांना RTI टाकून त्यांना माहितीच्या अधिकारात मागितलेली होती की आम्हाला 11 ते 2ची फुटेज द्या. तर त्यांनी आम्हाला तो अर्ज आमचा नाकारला सर. कारण की त्यांना माहिती होतं की आम्ही जर दिलं तर आमच्यावर येईल बा म्हणून ह्या सर्व गोष्टी त्यांना माहिती होतं. तर तो अर्ज आमचा नाकारण्यात आला. आणि त्यानंतर काय झालं होतं की यांना दबाव आणि हे लोक जेव्हा गेले होते DCP साहेबांच्या समोर तर त्याच्या अगोदर PIनी यांना हे म्हणजे पीडित परिवारांनाच खूप रागवणं, यांना प्रेशराईज करणं. हे तुम्ही तेव्हा का नाही असं का नाही केलं, तुम्ही मला का सांगता, असं त्यांचं मिसबिहेवियर होतं यांच्यासोबत. ओरडून सांगणे आणि हे लोक पोलीस स्टेशनला आले नाही पाहिजे असं त्यांचं मत होतं सर. मागणी अशी आहे सर की माननीय CP साहेबांना मागणी अशी आहे सर आणि पालकमंत्री साहेबांना अशी मागणी आहे सर की यांना तात्काळ निलंबित करण्यात यावं. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबूराव राऊत आणि जे त्या दिवशी ड्युटी ऑफिसर होते जेव्हा FIR झाला ते सुनील तिडके यांना तात्काळ निलंबित करण्यात यावं. नाहीतर आम्ही सर आपल्या शिवसेनेच्या वतीनं आंदोलन करू सर.